विद्यार्थ्यांची गळती निश्चित कमी होईल आणि उत्तरोत्तर महापालिका शाळा लोकप्रिय होतील असं मला वाटतं. शिक्षण विभागामार्फत महानगरपालिका शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यात येत आहे. ही अत्यंत स्तुत्य बाब आहे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावणार आहेच, तर त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व प्रगती याचा समतोलही राखला जाईल व शाळांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी या लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर होणार आहे. महापालिका शाळांचा दर्जा उंचावण्याकरता प्रशासनातर्फे विविध योजना राबवल्या जातात. तथापि म्हणजे त्याच्यामध्ये आपलं स्कूल एक्सलन्स सेंटर आहे, व्हर्च्युअल क्लास आहे, लायब्ररीज आहेत, वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. तथापि राबवण्यात येणाऱ्या योजनेचा काय परिणाम होतो, त्याला प्रतिसाद मिळतो की नाही, त्या योजनेची सद्यस्थिती, त्यावर किती खर्च झाला इत्यादी बाबतचा अहवाल शिक्षण समितीपुढे सादर होणे आवश्यक आहे. म्हणजे अकाउंटेबिलिटी आपण ज्याला म्हणतो की बाबा हे आपण केल्यानंतर खरंच इज इट गिव्हिंग द रिझल्ट, ते बघण्याची गरज आहे. त्यामुळे त्या योजनेतील त्रुटी, त्यामध्ये आवश्यक असलेल्या सुधारणा इत्यादी बाबत चर्चा होऊन सदर योजना उत्तमपणे राबवण्यास प्रशासनास मदत होईल. तसेच सदर योजना राबवण्यात ठराविक कालावधीचे बंधन असावे आणि योजनेचे लक्ष्य साधण्याकरता ह्याच्यामध्ये मला असं सांगावंसं वाटतं, कॉर्पोरेट्समध्ये PDC सायकल वापरतात. प्लॅन, डू, चेक, ऍक्शन. म्हणजे आपण जे काय करायचं तसं प्लॅन करायचं, प्लॅन युअर वर्क अँड वर्क युअर प्लॅन. तर ते प्लॅन केल्यानंतर प्लॅन तर डू आहे, तर ते आपण केलं पाहिजे. केल्यानंतर चेक, आपण जे करतो ते रिझल्ट देतं का, ही चेकिंग सिस्टीम, ही त्या सिस्टीमने आपण काम केलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा करून मोकळा होतो पण तो रिझल्ट देतं की नाही हे बघायलाही आपल्याला वेळ नसतो. त्यामुळे चेक आणि चेक नंतर परत ऍक्शन. चेक मधनं जर काही आपल्याला मिळत असेल की नाही बाबा इट इज नॉट गिव्हिंग रिझल्ट, तर त्याच्यावरची ऍक्शन, ही जी प्रत्येक सायकल आहे PDCची ती होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला आणखी मेहनत घेण्याची गरज आहे. ह्याच्यात मला आणखी एक सांगायचं आहे की सदर योजना राबवताना नवीन आपण काहीतरी करतो, वापरतो, आपला स्टाफ, आपले शिक्षक, आपले मुख्याध्यापक, आपला अधिकारी मेहनत घेतात. तर अशा काही नवीन सिस्टीम राबवल्यानंतर ज्या काही अधिकाऱ्यांनी ती घेतलंय तर त्याची नोंद घेतली पाहिजे. मोटिवेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन आवर लाईफ. आणि मला असं वाटतं, म्हणजे मी शिक्षण क्षेत्रात म्हणणारच नाही, संपूर्ण महापालिकेत एक मोटिवेशनचा फार अभाव आहे असं माझं पर्सनल मत आहे. तर त्याच्यामध्ये लक्ष ठेवलं पाहिजे. ज्या ज्या लोकांनी काही विशेष अचिव्हमेंट केल्या त्याची नोंद घेतली झाली पाहिजे आणि या नोंदीचा फायदा त्याला त्याच्या करिअरमध्ये मिळाला पाहिजे. ज्या अधिकाऱ्याला जेव्हा कळेल की मी हे केल्यानंतर हे कुठेतरी रेकग्नाइज होतं आणि ते लक्षात ठेवलं जातं आणि ह्याच्यावर फक्त म्हणजे मी एवढी वर्ष सर्व्हिस केली म्हणून मला प्रमोशन पाहिजे, ह्याच्यापेक्षा थोडं जाऊन प्रोडक्टिव्हिटीला, परफॉर्मन्सला महत्त्व दिलं तर निश्चितच अधिकारी वेगवेगळे निर्णय घेतील आणि निर्णय घेतल्यानंतर ते इम्प्लिमेंटेशनसाठी ते सुद्धा प्रयत्न करतील. नाहीतर नुसतं करणारा करतो आणि न करणाराही तसाच करतो, मात्र दरवर्षी एवढे वर्ष झाले की मला प्रमोशन मिळतं, ही मानसिकता थोडी बदलण्याची गरज आहे. आणि मला वाटतं आपण सर्व शिक्षण विभागामध्ये यासाठी प्रयत्न करूया. या सर्वांचा उपयोग ऑफकोर्स पदोन्नतीसाठी आणि बाकीच्या गोष्टीसाठी होऊ शकेल. शिक्षणाचा हक्क अधिनियमामधील तरतुदींचा सर्व शाळांमध्ये योग्य प्रकारे अंमलबजावणी होते की नाही याबाबत प्रशासनाने जागरूक राहणे आवश्यक आहे. आपण ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड असं आपण म्हणत असतो नेहमी IIT मध्ये. तर त्या पद्धतीने आपल्याला रिअलमध्ये फक्त अभ्यास नाही, तो ओव्हरऑल मध्ये कला, क्रीडा सर्व क्षेत्रामध्ये सगळ्या बाबतीतनं आपण ह्या नवीन धोरणाला इम्प्लिमेंट करू, याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. महानगरपालिकेतील शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देण्याकरता शाळेमध्ये संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु संगणकाचे आवश्यक ते प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित शिक्षक नियुक्त करण्यात आलेले नाहीत. संगणकाचे झुजवीत ज्ञान असलेले शाळांमध्ये नियमित शिकवणारे शिक्षकच विद्यार्थ्यांना संगणक शिकवित आहेत. काही शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षकांअभावी संगणक प्रयोगशाळा बंद आहेत. तरी संगणकाचे प्रशिक्षण घेतलेल्या व संगणकाचे विशेष ज्ञान असलेल्या शिक्षकांची महापालिकेच्या शाळेत नियुक्ती करण्यात यावी. ही बरोबरच अतिशय गरजेची गोष्ट आहे. मी गेल्या 2-3 वर्षात याविरुद्ध बोललो, परंतु अजून ते झालेलं नाही. मी माझ्या टेन्युअरमध्ये प्रशासनाला विनंती करेन की या गोष्टी आपण तातडीने कराव्यात. कारण पुढचं हे युग आहे संगणकाचंच असणार आहे आणि त्याच्यामध्ये कंटिन्युअस अपडेशन होत आहे. त्यामुळे स्पेसिफिक नॉलेज असलेला डेडिकेटेड व्यक्ती तिथे असलं तरच आपण मुलांमध्ये हे कॉम्प्युटरचं ज्ञान पोहोचवू शकू. शाळा सुधार प्रकल्पाच्या कामाचे मूल्यमापन प्रत्येक 3 वर्षाऐवजी प्रत्येक वर्षी व्हायला पाहिजे अशी माझी सूचना आहे.
कारण 3 वर्ष म्हणजे फार मोठा पिरियड होतो. जर काही चुका घडत असतील तर त्या पहिल्या वर्षानंतर जर झाल्या, आपल्याला त्यात बदल करता आला तर पुढच्या 2 वर्षात चांगला रिझल्ट मिळेल. महानगरपालिका शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्याकरता सर्वप्रथम शिक्षकांना योग्य प्रकारे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. तसेच शिक्षण सेवकांची भरती करताना त्यांची गुणवत्ता तपासणे आवश्यक आहे. सध्याचे युग हे अतिशय स्पर्धात्मक युग आहे. तुम्ही म्हणावं न म्हणा स्पर्धाही आहे. आपण आणि खरंच म्हणजे बदल हा घडलाच पाहिजे आणि बदल घडण्यासाठी ट्रेनिंग प्रशिक्षण फार महत्वाचं आहे. कारण बदल हा शाश्वत आहे. बदल हाच शाश्वत आहे. कंटिन्युअस बदल होत असतो. त्याप्रमाणे आपण आपल्याला अपडेट करत राहायचं आहे. परफॉर्म ऑर पेरिश. तुम्ही परफॉर्म करा नाही तर नाश व्हा, ही सध्याचं गमक आहे सगळीकडचं. म्हणजे कॉर्पोरेटमध्ये असो, महापालिकेमध्ये असो, प्रशासनामध्ये असो. त्यामुळे आपल्याला आवडलं नाही तरी आजूबाजूची सगळी परिस्थिती बदलते. तर त्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला जर टिकायचं असेल तर आपल्या लोकांना त्या पद्धतीची जाणीव करून द्यायला पाहिजे आणि म्हणून प्रशिक्षणावर फार भर द्यायला पाहिजे. आपल्याला प्रत्येक स्टाफने, प्रत्येक कर्मचाऱ्याने आपलं रुटीन वर्क करताना, रुटीन वर्क महत्वाचं आहे, ते रुटीन वर्क करावं. पण त्या रुटीन वर्क बरोबर हाऊ टू इम्प्रूव्ह माय रुटीन वर्क असा एक विचार सतत आपल्या डोक्यात त्याने घोळवत राहायला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपण प्रगती गाठू. ही एक आपली सवय झाली पाहिजे, ही आपली मानसिकता झाली पाहिजे की मी माझं काम आणखी चांगल्या पद्धतीने कसं करेन, कमी वेळात कसं करेन, अतिशय क्वालिटीपूर्ण करेन. आणि असं करणाऱ्या लोकांना त्याचा मान राखला गेला पाहिजे आणि त्याचं रेकग्निशन सुद्धा प्रशासनातर्फे व्हायला पाहिजे. अशा पद्धतीची सिस्टीम आपण सर्वांनी राबवली पाहिजे आणि यासाठी प्रशासनाने संपूर्ण सहकार्य करायला पाहिजे. शालेय पोषण आहाराअंतर्गत विद्यार्थ्यांना चिकी देण्याच्या योजनेस आवश्यक तेवढा प्रतिसाद न मिळाल्याने सदर योजना 3 टप्प्यामध्ये राबवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. परंतु सदर योजना लवकरात लवकर अंमलात आणून मुलांना वेळेत चांगल्या प्रतीचा आहार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पाऊल उचलण्याची गरज आहे. तसेच मध्यान्ह भोजनेअंतर्गत राबवण्यात येणारी योजना ही शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे या 3 विभागांमध्ये मध्यवर्ती स्वयंपाकघराच्या स्वरूपात राबवणे उचित होईल. त्याने फायदा असा होईल, क्वालिटी खाद्य मिळेल. सेंट्रलाइज असल्यामुळे त्याला जे सगळे क्वालिटीसाठी जे सगळे पॅरामीटर लागतात ते होईल. वेळेवर सर्व्हिस होईल आणि एक वेगळा भाग महत्वाचा होईल. आज 1-2 लाख लोकांना जेवण देण्याची मुंबईमध्ये कुठेही व्यवस्था नाही. उद्या सकाळी मुंबईमध्ये काही नॅचरल कलॅमिटी आली, काही कुठली नॅचरल कलॅमिटी आली आणि अशा वेळेला जर समजा लाखो लोकांना जर जेवण द्यायची व्यवस्था असेल तर ती कुठेही आपल्याकडे नाही. अशा वेळेला ही आपल्याकडे जर व्यवस्था उपलब्ध असेल तर ती आपण त्यावेळेला आपण वापरात येऊ शकते. एक सिस्टीम आपल्याकडे इन्व्हेंट असेल. मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारा आहार आणि त्याची देयके यावर प्रशासनाने नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून यामध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसू शकेल. पटसंख्येअभावी बंद पडणाऱ्या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढत आहे. या मध्यान्ह भोजन वाटप व्यवस्थेवर व्यक्तिशः लक्ष ठेवण्यासाठी तसेच रिक्त असलेल्या लिपिक पदाची कामे पाहण्यासाठी सदर अतिरिक्त शिक्षकांचा उपयोग करून घेणे उचित ठरेल. म्हणजे एके ठिकाणी ते आपल्या इंडियासारख्या एके ठिकाणी सुका दुष्काळ, एके ठिकाणी ओला दुष्काळ. काही ठिकाणी लोक फ्री आहेत आणि काही ठिकाणी लोक नाही आहेत. त्यामुळे आपण नवीन परिस्थितीमध्ये ज्याला मल्टी स्किलिंग म्हणतो, मल्टी मॅनिंग, सगळ्यांनी सगळं काम करायचं हे पद्धतीने आपल्याला शिकायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला जर शिक्षक नाही आहे, आपल्याला आता शिक्षक जास्त आहे, तर त्यांनी जे मिळेल ते काम करायला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला ट्यून करायला लागणार आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं मला सहकार्य लागणार. तर त्यामुळे की जिथे कमी पद आहेत त्यांना रिक्त जिथे तिथे पाठवा लिपिक पदाची कामं. आणि मी माझ्याशी सांगितली की मध्यवर्ती सिस्टीम आपल्याला भोजनाची चालू करण्यासाठी तिथे काही लोक लागले तर तिथे आपण करू. महापालिका शाळांचा परिसर स्वच्छ राहावा यासाठी हाऊसकीपिंग योजना प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इट्स प्लेस राबवण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात महानगरपालिका शाळांमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याचे निदर्शनात येत असल्यामुळे सदर योजनेचे प्रशासनावर नियंत्रण असण्याची गरज आहे. हाऊसकीपिंग मी म्हटलंय की प्लेस फॉर एव्हरीथिंग, एव्हरीथिंग इज प्लेस. बऱ्याच गोष्टी आहेत, सांगण्याची गरज नाही. बऱ्याच महापालिका शाळा अतिशय दुरावस्थेत आहेत. पावसाळ्यात पाण्याची गळती, मोडलेली बाके, पिण्याच्या पाण्याचा अभाव, शौचालयातील अस्वच्छता किंवा त्यांचा अभाव अशा दयनीय अवस्थेतील महापालिका शाळांची तातडीने दुरुस्ती करणे व आवश्यकता असल्यास पुनर्बांधणी करण्यात प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना शाळा हवीशी वाटावी याकरता महानगरपालिका शालेय इमारतींच्या रचनेत
आकर्षक बदल करण्याची गरज आहे असे मला वाटते. वी कॅनॉट रन टुमॉरोज ऑर्गनायझेशन विथ यस्टरडेज अझम्पशन्स. आपल्याला जर पुढचा आपला भविष्यकाळ आपण म्हणतो 2020 साली आम्ही देशात हे करणार, महापालिका प्रशासन या लेवलवर जाणार, तर त्यामुळे आपल्या बेसिक जुन्या ज्या कल्पना आहेत त्या थोड्या आपण बाजूला टाकल्या पाहिजेत. नवीन कल्पनांचा आत्मसात केला पाहिजे. अनलर्निंग इज मोर डिफिकल्ट दॅन लर्निंग, बट अनलर्निंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे मुलांना आवडेल अशी रचना आपल्या शाळेची डिझाईन झाली. आता आपण हॉस्पिटल्स पण चांगल्या पद्धतीने बनवतो, पण शाळेचे डिझाईन तसेच आहेत. मॉल्स आले, बिल्डिंग झाल्या. मुंबईत काय नाहीये, पण आपल्या रचना 40 वर्षापूर्वीचा तोच कलर पिवळा, तोच लाल, तसंच सिस्टीम. तर त्याच्यामध्ये कुठेतरी इंजिनियर्सनी लक्ष देण्याची गरज आहे. तर पुढच्या शाळा अशा पद्धतीने बनवाव्यात अशी याच्यामध्ये माझी सूचना आहे. त्यामुळे विद्यार्थी, कर्मचारी आणि शिक्षक यांचा कॉन्फिडन्स वाढेल की आम्ही पण प्रायव्हेट शाळांपेक्षा कमी नाही आहोत असं मला वाटतं. महानगरपालिकेच्या एकूण 64 शाळा या भाड्याच्या जागी चालवण्यात येत असून सदर इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. तरी या इमारतींच्या दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त आर्थिक तरतूद करण्यात यावी. पहिल्याचं जे लिमिट आहे ते वाढवून देण्यात यावं, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे. पवई हाय लेव्हल स्काउट व गाईड शिबिर स्थळाचा जवळजवळ 10 ते 15 हजार विद्यार्थी दरवर्षी त्याचा वापर करत असून शिबिर स्थळ वर्षातून 10 महिने कार्यरत असते. सदर 7 एकर क्षेत्रफळाच्या शिबिर स्थळाचा विकास करताना आपण यावेळेला फंडात बजेटमध्ये त्याला घेतलेला आहे, परंतु त्याचं जागतिक शिबिर स्थळाचं करण्यासाठी विद्यार्थ्यांकरता सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. या शिबिर स्थळावर रॉक क्लाइम्बिंग, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग इत्यादी साहसी खेळांचा अंतर्भाव करण्यात येणार असल्याचे प्रस्ताविण्यात आले आहे. याबाबत मी प्रशासनाचे अभिनंदन करतो व त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी असं सुचवतो. शिक्षकांचे सेवा अभिलेख योग्य रीतीने ठेवलेले नसल्यामुळे निवृत्ती पश्चात निवृत्ती वेतन मिळण्याकरता आपल्या कर्मचाऱ्यांना भरपूर अडचणींना सामोरे जावं लागतं. उज्ज्वल भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांना निवृत्ती पश्चात आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागू नये याकरता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांच्या देय रकमेतील अभिलेख अपडेट करण्यात यावा, जेणेकरून त्यांना वेळेवर निवृत्ती वेतन मिळू शकेल. मला वाटतं फार महत्वाचा पॉईंट आहे. गेल्या 3-4 वर्ष आपण सतत बोलतोय पण होत नाही. प्रशासनाने याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे. अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक विधायक कामे करण्याचे मनामध्ये योजले आहे, परंतु लोकसभा निवडणुकीकरता आचारसंहिता जाहीर झाली असल्यामुळे शिक्षण विभागातील महत्वाच्या मुद्द्यांसंबंध सविस्तर भाष्य करता येत नाही. यथावकाश शिक्षण विभागाला मूर्त स्वरूप देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. अध्यक्ष शिक्षण समिती म्हणून काम करीत असताना मला शिक्षण विभाग तसेच शिक्षक वर्ग यांच्याबरोबरच महानगरपालिका प्रशासनाकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे. माझी अध्यक्ष कारकीर्द यशस्वी होण्यास मला महानगरपालिका प्रशासनाकडून तसेच महानगरपालिका चिटणीस व त्यांच्या अधिकारी कर्मचारी वृंदाकडून संपूर्ण सहकार्य लाभेल अशी मी आशा व्यक्त करतो. माझे शिक्षण समिती सहकारी सदस्य, येथे उपस्थित असलेले वृत्तपत्र प्रतिनिधी, दूरचित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी व उपस्थित कर्मचारी वर्गाचे आभार मानून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.